नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. या आठवड्यात येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील ग्रामस्थांची मान अभिमानाने उंचावेल असेच काम तिघाजणांकडून झालेलं आहे. आज धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या तज्ज्ञ संचालकपदी जनहित परिवाराचे संस्थापक, अनेक वर्ष अध्यापनाचं काम केलेले प्राध्यापक संतोष बाबुराव तौर यांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. सहकार बोर्डाच्या जिल्हा कार्यालयात आज या निवडीची घोषणा झाली आणि ही घोषणा झाल्यानंतर येरमाळ्याचे भाजपा नेते विकास बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल आदींनी त्यांचा सत्कार केला. संतोष तौर यांच्या रूपानं तसा येरमाळ्याच्या तरुण पिढीचा तसा गौरव झाला असंच म्हणावं लागेल. येरमाळ्याचे रहिवाशी येरमाळा येथे माध्यमिक शिक्षण घेऊन पुढं मग जिल्हा परिषद शिक्षक, मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी अशी वेगवेगळी पदं भूषवलेल्या अशा योगीराज वाघमारे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जे उपकेंद्र धाराशिव येथे आहे तिथे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. वाघमारे तसे प्रथितयश लेखक आहेत, व्याख्याते आहेत आणि ते हाडाचे शिक्षक पण होते. अशा योगीराजजीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे गौरव होत आहे आणि तोही आम्हा येरमाळकरांच्या दृष्टीनं कौतुकाची अशी बाब आहे. योगीराज वाघमारे सध्या सोलापूरमध्ये स्थायिक असतात आणि आजही त्यांचं लेखनाचं कार्य सुरूच असतं. त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासात जे काही कार्य केलं आहे त्याचा मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं यथोचित आदर करत त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी नांदेड येथील स्वराती विद्यापीठाचे कुलगुरू आणि मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलगुरू यांच्या हस्ते योगीराज वाघमारे यांना हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. सतत काबाड कष्ट करणारं, कष्टांना न घाबरणारं, न लागणारं असं येरमाळ्यातील कवडे कुटुंब आहे. त्या कवडे कुटुंबातील जीवन कवडे हे सोलापूर इथे बरीच वर्ष CRPF तिथं जे केंद्र आहे त्यात नोकरीस होते आणि त्यांचा मुलगा वैभव जीवन कवडे
हा नुकताच राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाला असून सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून तो देवरी जिल्हा गोंदिया इथं नुकताच त्यानं पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना त्या कार्यालयातील कर्मचारी आदींनी वैभव कवडे यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला. वैभव जीवन कवडे हाही आपल्या कुटुंबाचा जो कष्टाचा वारसा आहे तोच पुढे चालवेल आणि त्या कष्ट घेऊनच तो मग पुढं त्याची वाटचाल करेल अशी सर्व येरमाळकरांना अपेक्षा आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी हे वर्ग 2चं पद आहे आणि वर्ग 2चं पद मिळून त्यानं त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या हुशारीचा योग्य असाच उपयोग केला असंच म्हणावं लागेल. भाजपतर्फे स्वातंत्र्य याच्यासाठी सध्या अनेक शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पुणे शहरात पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन कॉलेज रोडवर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. लकी चौकातून ते खंडोबा चौकापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीत हजारो पुणेकर सहभागी झालेले होते आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुणे शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी यात सहभाग नोंदवला होता. लकी चौकातून खंडोबा चौकापर्यंत गेलेल्या या रॅलीचं खंडोबा चौकात मग एका सभेत रूपांतर झालं आणि त्या जनसमुदायाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. 2 दिवसापूर्वीच मुंबई शहरात पण तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या तिरंगा रॅलीत तरुण पण मोठ्या संख्येनं दोन्ही ठिकाणी उपस्थित होते. या तरुणांचं म्हणणं पक्ष म्हणून नाही तर आम्ही देशप्रेम म्हणून या तिरंगा रॅलीत सहभागी झालो असं होतं. यावरूनच तिरंगा दिसला की भारतीय माणूस मग सर्व काही विसरून त्या तिरंग्याच्या सन्मानासाठी त्यात सहभागी होत असतो हे तिरंगा रॅलीतून दिसून येत आहे. भाजप या माध्यमातून एक प्रकारे पक्षासोबत जनता जुळावी हाच प्रयत्न करत असावा असं विरोधकांचं म्हणणं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.